वहिनी, हे काय होऊन बसलं हो समद? मी पण तोच विचार करते। मी तुमचं दुःख तर नाही वाटून घेऊ शकत, पर तुम्हाला खरं सांगू का, भाग्य असं काय वागलं असं अजिबात वाटलं नव्हतं बघा। डोसक्यात राग घालून घेऊन तिने लई चुकीचा निर्णय घेतला। तिला माहिती आहे तिच्या दादाचं तिच्यावर किती प्रेम आहे ते, पण ती म्हणतात ना, एखाद्याला किती बी जीव लावा, रक्ताची ओढ माणसाला रक्ताकडेच नेते। तसं झालंय वहिनी। हे समजा त्या जालिंदरमुळे तर झालं नसेल ना? बरोबर मोक्याच्या टायमाला त्यानेच तर डाव टाकला नसेल ना? नाही, तशी शक्यता कमी आहे। तू जण त्यांच्या कंपनीची माहिती नीट बघितल्या, ती खोटं वागत असतील असं नाही वाटत। आता हे सगळं वाटून काय उपयोग आहे? आपलं लेकरू तर गेलं ना त्यांच्याकडे। आता देवाकडे एकच प्रार्थना आहे, तिने तिथं सुखात राहावं। त्यांनी आपल्या बागूची लई चांगली काळजी घ्यावी, एवढंच वाटतं बघा आता। तरी बी मला राहून राहून असंच वाटतंय की हे समजा मालकांनीच केले। तसं असेल ना तर माझा सूर्य त्याला सोडणार नाही। आतापर्यंत आपण आपलं आयुष्य त्याच्या तालावर जगत आलो, पण आता नाही। त्याच्या प्रत्येक पापाची शिक्षा त्याला भोगावी लागेल, त्याचा हिशोब होईल। माझा सूर्य त्याला शिक्षा देणार, त्याला फासावर लटकवणार, त्याला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही।